निर्गुण रूपात एखादा जीव यातनेच्या कचाट्यात अडकतो तेव्हा श्वास घेताना कितपत योग्य आहे याची व्याख्या काय आहे हे तुम्ही सांगू शकता का? काही नाही मित्रांनो, फक्त स्वतःला चेक करत होतो की मी ज्ञान देऊ शकतो का नाही. अरे सुधरो रे अभी तर नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पॉझिटिव्ह कॉमेडी या चॅनलवरती. जसं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहतायत, सकाळची ट्रेन मधली लफडी, मारामारी, भांडणं, घाबरायची काहीच गरज नाही. तुमच्या आयुष्यात काही निगेटिव्ह घडत असेल, आपल्या पेजला फॉलो करा, सगळंच पॉझिटिव्ह होईल. निसर्गाने बनवलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी उठून नेहमीसारखं कामावर निघालो. आजचा दिवस जरी रविवार नव्हता तरी देखील कित्येक बॉयलर कोंबडीची बिर्याणीमध्ये रूपांतर होणार होतं. सकाळी जरी पावसाने हजेरी नाही लावली तरी घामाने मात्र त्याचं पावित्र्य राखलं. ज्या कोंबडीची तंगडी आज माझ्या तोंडात असणार होती तिला वंदन करून चंदनचा अख्तर लावला. ज्या क्लायंट लोकेशनवर मी जात आहे त्याच क्लायंटचा शेवटचा दिवस आहे, तर त्यामुळे त्यांनी पार्टी ठरवली. बिर्याणी खूप उशीर आली, त्यामुळे भूक पण सातत्याने 7व्या आकाशात पोहोचली होती आणि शरीरातलं रक्तसंचालन देखील 120च्या स्पीडने धावत होता. नेरूळ मधील शालीमारच्या बिर्याणीचा स्वाद मला ऐरोलीच्या बिस्मिल्लाची आठवण मात्र करून दिली. बिर्याणीचा आउटपुट देण्यासाठी टेरेस गार्डन मध्ये वॉकिंग करत राहिलो. बिर्याणीचा वास अजूनही तोंडामध्ये दरवळत होता, त्यामुळे ढुलकी देखील येत होती. त्याचबरोबर कामाचं सांगायचं राहूनच गेलं. मर्यादा पुरुषोत्तम जरी नसलो तरी कामात मात्र मर्यादा दाखवली. परतीच्या प्रवासाला निघालो. ट्रेन पकडायची गाई. घनसोलीवरनं ठाणे आणि ठाण्यावरनं अंबरनाथ ट्रेन गाठली. त्याचबरोबर सुखासुखी प्रवास होऊ दे महाराजा, हीच आमची शुभेच्छा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शेजार पाजारांची काळजी घ्या. आणि एक महत्वाची सूचना म्हणजेच युट्यूब वरती पण आपला पेज आहे, त्यामुळे तिथं पण सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, इन्स्टावर चुकली तर युट्यूब वर बघता येईल. चले उतरून चढ.